एक महत्त्वाची बातमी, महत्त्वाचा विषय आपण हाताळणार आहोत। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं जात आहे। मात्र सर्वेक्षणाच्या कामात कर्मचाऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय। काही ठिकाणी तर धक्कादायक घटना समोर आलेल्या आहेत। बघूयात स्पेशल रिपोर्ट। कुठे सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना मारहाण, कुठे सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोखलं, कुठे नागरिकांनी बंद पाडलं सर्वेक्षण, तर कुठे शिक्षकांनी चक्क विद्यार्थ्यांनाच सर्वेक्षणाच्या कामाला जुंपलंय। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं जात आहे। मात्र या सर्वेक्षणात अनेक अडचणी आणि धक्कादायक प्रकार समोर येत आहेत। यवतमाळ शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। संदीप पत्रे आणि अमोल बाबरे हे शिक्षक यवतमाळच्या जिजाऊ नगरमध्ये सर्वेक्षणाकरता गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली। आशिष सावरकर नावाच्या व्यक्तीनं या शिक्षकांशी वाद घातला, त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली। या प्रकरणी यवतमाळ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। नाव विचारल्यावर त्यानं बाहेर येऊन आम्हाला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि मी त्यांना म्हटलं की बा माहिती नाही देत नको देऊ, तर बाहेर निघालो। निघत असताना आम्ही दोघं असल्यामुळे त्याने मारहाण केली आणि गफलतीत मारहाण झाल्यामुळे आम्ही स्वतःला प्रोटेक्ट केलं आणि प्रोटेक्ट केल्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबाकडे आलो। तहसीलदार साहेबाच्या सांगितल्या नियमाप्रमाणे आम्ही इथं पोलीस कंप्लेंट देण्यासाठी आलेलो आहोत। इकडे कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण बंद पाडलं। शहराच्या शिवाजी पेठेत सर्वेक्षण करण्यात येत होतं। शिवसेना उभाटा पक्षाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी सर्वेक्षण करणाऱ्यांना रोखलं। त्यांनी सर्वेक्षणादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर आक्षेप घेतला। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना कटू अनुभव आल्याचं समोर आलं। सर्वेक्षणात नागरिक सहकार्य करत नसल्याची सर्वेक्षण कर्मचाऱ्यांची तक्रार आहे। विद्यार्थ्यांच्या 10वीच्या शैक्षणिक याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान होत आहे आणि त्यामुळे शासनाने याचा विचार करावा की एका शाळेतील कमीत कमी 20% शिक्षक घ्यावेत, मुख्याध्यापकांना यामधून वगळावं, जेणेकरून ते पूर्ण संस्था शाळा जी असते त्याचं हँडलिंग त्यांना करावं लागतं। त्यामुळे शासनाने या सर्वेक्षण करताना याचा विचार नक्की करणं गरजेचं आहे। एकीकडे कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय, तर दुसरीकडे भंडाऱ्यात शिक्षकांनी कहरच केला। त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांनाच मराठा सर्वेक्षणाच्या कामाला जुंपल्याचं उघड झालंय। या संदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। लाखनी तालुक्यातील गोंडेगाव मधील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आधी एका मुलाला फिरवून झाले शाळेतून, त्याला तुम्ही तुमच्या सोबत फिरवून झाले, बरोबर आहे का? सोबत म्हणजे मुलं शाळेत शिकायला येतात, तुमच्या सोबत फिरायला येतात। सोलापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यानं तर सर्वेक्षण करण्याकरता चक्क खासगी व्यक्ती नेमल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। अनिल खरटमल असं त्या कर्मचाऱ्याचं नाव आहे। सर्वेक्षणाकरता खरटमल यांची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र स्वतः सर्वेक्षण करण्याऐवजी 2 खासगी व्यक्तींकडून सर्वेक्षण करून घेतल्याचं समोर आलंय। 23 जानेवारीपासून मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला राज्यात सुरुवात झाली आहे। 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण केलं जाणार आहे। राज्यातील जवळपास 2.5 कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण आहे। मात्र सर्वेक्षणाच्या कामात अनेक अडथळे आणि धक्कादायक घटना समोर आल्याचं बघायला मिळतंय। हे रोखण्याकरता सरकारनं तातडीनं पावलं उचलण्याची आवश्यकता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। 23 ते 31 दरम्यान हे